Hi, Dad. Morning. Good morning. Kuठेस तू? Dad, I'm sitting on a commode. Do you want to see that? So what? Guy, now you're embarrassing me, Dad. काय काम आहे? काय नाही रे, I need to meet you. Dad, लहान आहेत का तुम्ही? आत्ता काय करतोय आपण? भेटतोच होत ना? हा? तुम्ही मला पाहू शकता, मी तुम्हाला पाहू शकतोय. झालं ना, बस ना यार. नाही तसं नाही. मग? मला तुला समोरासमोर भेटायचं. डॅड, अहो आत्ता काय सांगितलं तुम्हाला? फेस टाइम कशाला इन्व्हेंट केलंय? हा? इट्स फेस टू फेस ना? भेटलो ना आता, आणखी काय पाहिजे? डॅड प्लीज बोर नका करू मला. यू आर एम्बॅरेसिंग मी. प्लीज फोन ठेवा. प्लीज मला ऑलरेडी उशीर होतोय. हाय मॉम. बाय मॉम. अरे ठेवला? दिस इज रिडिक्युलस. हे कठीण होत चाललंय. जाऊ दे, आवरत असेल, येईल खाली. चहा घे. नो, वी शुड डू समथिंग. त्याच्या आईला या पोरानं साला नाकात दम आणलाय पार. साला आत्ता उठून गेलतो, परत पडलं वाटतं. ईश्वरची आई, ईश्वरच्या मातोश्री, या. अहो आले की. कसली घाई चालली आहे? अहो त्याचा डबा भरत होते. डबा कसला भरताय? हा उठून कॉलेजला गेला तर डबा नेईल ना. त्याला एवढा पैसा खर्च करून याचं नाव टाकलं ते कॉलेजमध्ये. हा साला काही करील असं वाटत नाही, मनावर नाही घेणार. अहो मग उठवा की त्याला. अहो उठवा म्हणते मी. अहो मी आहे तुमच्या माग. हा तू आहे म्हणजे मी काय घाबरतो का त्याला? हाय म्हणे. अब उठवतो. या उठ. अरे मी कधीचाच तयार आहे. सेकंड टर्म सुरू होतीये. दोस्त मंडळींना 15 दिवसांनी भेटणार आहे. काय आहे का नाही? पण म्हणलं जरा तुमची गंमत करावी. गंमत होय? हा. आणि बापू, मी ऐकून ठेवलंय बर का सगळी काय बडबड केली ती. हमारे पास भी आपके कुछ राज है, ज्यादा ट्यू ट्यू करने की नहीं. हा. बापाला धमक्या देतो काय? हा. येऊ काय तुझी आई? बापू, आई काढायचं काही काम नाही. मला आजीबद्दल प्रेम आहे, त्याचा गैरफायदा घेऊ नका तुम्ही. तू ये आता, सेकंड टर्म पूर्ण करून ये. तुझं लगीन लावतो. ए बापू, इतक्यात नाही बर का. माझा परवाच दीपिकाशी फोन झालाय. ती म्हणली 2 वर्षांनी बघू. कोण? दुगण्या पाटलाची पोर? बापू, तू पण कधी कधी लई कॉमेडी करतो. सेम माझ्यावर गेलाय. हे घे, तुझं यंत्र सापडलं, गोट्यात पडलं होतं बघ. हे एक लक्षातच राहत नाही माझ्या. काय झालं, काल गोठ्यात माझं संशोधन चालू होतं. संशोधन? हा. तुला तर माहितीये काय? आपले आदर्श कोण आहेत? न्यूटन. मला बी लई आवडती ती. आई, नूतन नाही ग, न्यूटन. आईन्स्टाईन. हा आता. आणि हे कोण हाय? खालच्या आळीत बँजो पथक आहे त्यांचं. असं वय. बरं मला आधी नाही का सांगायचं? हो दादा. याला काय घरच्यांनी टाकलंय काय? बापू, त्याला काय बोलायचं नाही. काय? आपला मेन शूटर आहे तो. बाल्या, अरे बॅगा कोण घेणार? कोण वडील? नाही उतरू नको, गाडीला स्टँड नाही. चला निघतो मग. नमस्कार करतो. आयो. असू दे. गाडीची लय दशा झाली रे. तुझ्या वाढदिवसाला पण नवीन गाडी घेऊ. हा नाही नको बापू. का? तुझी पहिली गाडी आयुष्यातली. लहान असतानाच ठरवलं होतं, मोठा होईन तर हीच गाडी चालवेल. जा सावकाश जा. हेल्मेट घाल. हा. हेल्मेट वरून आठवलं. काय? मी एक नवीन शोध लावणार आहे. म्हणजे हेल्मेटला आपण असं मशीन बसवायचं की हेल्मेट घातल्याशिवाय गाडी स्टार्टच नाही झाली पाहिजे. खरंय रे बाबा. लई आई बापांचा जीव भांड्यात पडल र. वय ना. फक्त मला या शोधासाठी 25,000 रुपयांची गरज आहे. द्या. 25,000? आता इथून हल्ला नाहीस ना, पेकाडात 25 लाथा घालीन. काय आपलं काय लग्न झालंय? नाही. हात काढ मग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12
चलो आता आपण नमस्कार करू. ओके चलो 1 5 up 3 then up 4 on your eyes 6 7 8. चला आता घुंगरू सोडा, बसा खाली. सो मग काय म्हणतात माझ्या टीनेजर स्टुडंट्स? वाटलं हं आज अगदी खरंच टीनेजर झाल्यासारखं वाटलं. आणि डान्समध्ये एक्सरसाइजचा तू इतका सुंदर मेळ घातलायस ना की व्यायाम करतोय असं वाटत नाही बघ. तोच तर एम होता माझा. आणि तू याची फी सुद्धा घेत नाहीस. हो ना, सकाळी कॉलेज आणि संध्याकाळी सोशल वर्क. काय काकू, माझ्या घरच्यांनी ना मला हेच शिकवलंय की दुसऱ्यांना एनकरेज करा, त्यांना मदत करा. आणि जर मी कोणाचं चांगलं केलं तर माझ्याबरोबरही चांगलंच होईल ना. तू ना आम्हाला आनंद दिलास, हसणं दिलंस आणि मुख्य म्हणजे फिटनेस दिलास. हे बघा, मी तुम्हाला काय दिलं काय नाही आय डोंट नो, पण हा एक गोष्ट आहे जी मी तुमच्या सगळ्यांपासून दूर करणार आहे. कोणती कोणती? तुमचा डॉक्टर. मला वाटतं इतक्यात तुम्हाला नाशिकला नाही जाता येणार. सारंगला पुण्यातच काही दिवस अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल. नेक्स्ट पेशंट तुमची वाट बघतात बराच वेळ. त्यांना बसवून ठेव, मी आले. हो मॅम. आलेच मी. प्लीज. नमस्कार डॉक्टर, मी प्रसाद देसाई. आपलं फोनवरती बोलणं झालं होतं. डॉक्टर, आम्हाला आमच्या मुलाबद्दल म्हणजे सिद्धार्थबद्दल तुमच्याशी बोलायचं होतं. म्हणजे त्याचं मोबाईल ॲडिक्शन, इंटरनेट ॲडिक्शन आणि त्याच्यामुळे त्याचं होणारं सगळ्या बाबतीतलं दुर्लक्ष. वी आर लिटिल वरीड अबाउट इट. यू नो वॉट, आय एम जस्ट हँडलिंग अ सिमिलर केस. परीक्षा जवळ आली म्हणून आईनी इंटरनेट कनेक्शन ऑफ केलं. रिझल्ट, मुलगा व्हायलंट झाला. अँड ही लिटरली अटॅक्ड हिज मॉम. कॅन यू बिलीव्ह इट? वेल, इट्स अ क्लासिक केस ऑफ नोमोफोबिया अँड रिंगझायटी. नोमोफोबिया? नोमो मोबाईल फोबिया. जेव्हा एखाद्या माणसाकडून, आय मीन मोबाईल ॲडिक्ट माणसाकडून फोन काढून घेण्यात येतो, ही बिकम्स व्हायलंट अँड ॲट टाइम्स ही लुजेस हिज मेंटल बॅलन्स. पण मग डॉक्टर, हाऊ डू यू जज वेदर अ पर्सन इज अ पेशंट और ही इज नॉट? दारू किंवा सिगारेट एवढं ठळक व्यसन नाहीये हे जे आपण पटकन जज करू शकतो. लकीली तुम्ही जज करू शकलात, नाहीतर मग हे असं होतं. पण मग आता आमच्या केसमध्ये काय होईल डॉक्टर? डोंट वरी, सगळ्याच केसेस सारंग इतक्या थराला जातील असं नाहीये. व्हॉट आय डू इज, आय जस्ट मेल यू अ लिस्ट ऑफ 20 सिम्पटम्स. यू जस्ट हॅव टू ऑब्झर्व युअर सन केअरफुली. If he's closer to 7 symptoms, it's just a start. If it's 12, it's mid. And if it's more than 12, he's an addict. तर माझ्या प्रिय मित्रांनो, या ठिकाणी आपल्या कॉलेजची सेकंड टर्म सुरू झालेली आहे. तरी आपल्याला हॉस्टेलमध्ये विविध गोष्टींचा तुटवडा भासत आहे, जसे की टूथब्रश, टूथपेस्ट, रेजर, साबण, बॉडी डिओस्पिरिन, बॉडी डिटॉरिएंट, अशा सर्वच गोष्टींचा तुटवडा भासत आहे. तरी या सर्व गोष्टी या मागील मॉलमध्ये उपलब्ध आहेत. माझ्या असं कानावर आहे की काही बिनडोक स्टुडंट्स या सर्व गोष्टी पैसे देऊन खरेदी करतात, पण ते बिनडोक आहेत आणि आपण तरी आज या जोखमीच्या कामासाठी मी माननीय गेमाडपंत झोलर सम्राट बाल्या यांची निवड केली आहे. बाळजीपी उर्फ ग्रेट पर्सन. आपल्या या आयडिया फुलफिल करणारा तो पंटर कुठं आहे? ते काय तिथे आहे? आता या मॉल मध्ये आपण कमाल करू. आपण कशासाठी जमलोय? तू किती घाणेरडे विनोद करतोय. मला म्हणायचं होतं ए की बाल्या, अरे कसला तुला एकदम सोजवळ दिसायचंय. तुझ्यासाठी अवघड आहे, पण जमवावं लागेल तुला. जमवीन ना. हात तिच्या. तुम्हाला पण हात सापडला का रे? अहो दादा, एक कामाचं आहे बेन. आयडिया यावेळी चालवून घेऊयात. ठीक आहे, आता काय तुम्ही व्हा पुढं, मी जरा आलोच. कुठं आलो रे. मी पण येऊ? हे नाही, चला. कुठे गेला पण तो? ते कुठं का जाईना. हे बघ, ऐक,
जीपी तू सरळ जायचा आले पक हे काय अरे आपल्या कॉलेजमधल्या मुलींचे स्विमिंग करतानाचे हिडन व्हिडिओज आहेत. कळतं का तुला आमच्या ग्रुपच्या सगळ्यांकडे आहेत. बघायचे का? हे पंडित तू मागे जा यू गाईज आर सिक. आयला येडाय का हा काय रे काय चाललंय काय काम धंदे नाहीत का तुम्हाला हा? अरे ते काढ ना ठेवा सारखं आपलं मोबाईल आणि इंटरनेट. हे बघ बाल्या आत गेला की बरोबर 5 मिनिटांनी अलाराम वाजला पाहिजे. त्याच्या आधी जर वाजला तर कानाखाली इंटरनेट काढीन फनांकन. हा एक मिनिट मॅडम थांबा मला बॅग चेक करू द्या. का? मला बॅग चेक करू द्या बजर वाजलाय. अहो पण बजर वाजणं आणि बॅगचा काय संबंध? एक मिनिट हे बघा पेड दिसतोय तुम्हाला शिक्का? एक पेड. मिनिट मॅडम मला बॅग चेक करू द्या. देणार नाही. कशा करता बॅग चेक करणार तुम्ही? एक मिनिट सर हॅलो थांबा मला बॅग चेक करू द्या तुमची. अहो काउंटर वरती बिल भरलंय आम्ही. एक मिनिट मला बॅग चेक करू द्या तुमची. अहो काय बॅग चेक ऐका माझं मला बॅग चेक करू भरलंय द्या. आम्ही. एक मिनिट मला बॅग चेक करू द्या. 2 मिनिट अरे सगळ्यांना काय थांबवताय? मला सगळ्यांची बॅग चेक करायची म्हटलं तर आमचा काय दोष आहे? थांबा बजर वाजलेला आहे. काही नाही अहो, 2 मिनिट थांबा सर. थांबा जरा सगळ्यांची बॅग चेक करायची. हे बघा, नाही, शांत नाही, व्हा नाही. शांत व्हा शांत व्हा. शांत व्हा म्हणजे काय? तुम्हाला आम्ही चोर वाटलो का? आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. आमच्या सिस्टीम मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यामुळे दरवेळेला बजर वाजतो. बजर वाजतो म्हणजे तुम्ही आम्हालाच थांबवता. मी तुमची माफी मागतो. वॉचमॅन वॉचमन ही काय पद्धत आहे का तुमची? बजर मध्ये प्रॉब्लेम आहे. आय विल सी. यांना जाऊ दे. सर पण मी जाऊ दे सांगितलं ना. तो किती आगाऊ हो सारखा मॅडम बोलतोय बघा. जाऊ दे त्यांना जाऊ दे प्लीज. जाऊ दे म्हणजे काय? काय माणूस आहे? बघून माझ्याकडून घेईन फुकटचा त्रास. हो, बोलतात प्लीज. कशी बोलतात ना लोक. तुम्ही कुठले पुण्याचे आहे हो काय? कुठं राहता? बालाजीनगर. बालाजीनगर मस्त आहे तिकडे. हो मी काय घेतलेलं नाही पिशवी सोडून बिल पण नाही घेतले मी खरं सांगतोय. ठीक आहे, ठीक आहे. जा. दादा भाऊ आहे आपला. मी झालो तेव्हा आमचे वडील गेले. हा झाला तेव्हा आमची आई गेली. पुढं हा शाळेत गेल्यावर मीच गेलो. दादा नोकरीला गेलो. हा. याला वाढवला. बघा ना हा चेहऱ्यावरून वाटतोय का चोर? नाही वाटत. मला माहितीये नाही वाटत. मग तरी पण तुम्हाला वाटत असेल तर चेक करा. नको दादा. नाही नाही बघू दे ना. दादा. सगळं बघा दादा, तुम्ही नको. सगळं बघून अरे घ्या. ठीक आहे चेक करून ठीक घ्या. आहे बजर बिघडलेला आहे तुम्ही जाऊ शकता. हा पण पुढच्या वेळी लक्ष ठेवा. हा. कसं आहे सभ्य माणसं सुद्धा येतात मॉल मध्ये. मग काय राव दादा हे बाकीचे पंगारे चला. मला वाटलं आता तुम्ही गुल्ल्या पिसताय मला. शोले पिक्चर बघितलायस ना तू? हा. त्यात कालियाची सुद्धा अशीच परीक्षा घेतली होती गब्बरनी. असं आहे का? बरं मग झाली का सगळ्या सामानाची व्यवस्था? म्हणजे अख्ख्या सेकंड टर्मची नाही पण 1-1.5 महिना आरामात निघेल बघा. हा मग काय 1.5 महिन्याने नवीन आयडिया काढू. तोपर्यंत कशी काय हॉस्टेलची कंडिक्शन? गरिबांच्या हॉस्टेलची कंडिक्शन कशी असणार? मजबूत डेकणं झाली. वा वा वा. आता कशी निवांत झोप लागल. काय निवांत झोप? म्हणजे काय असं काय करते? आपल्या हॉस्टेलमध्ये जे डास आहेत ते डास नसून डास नावाचे पक्षीच आहेत. नॅशनल जॉग्राफिक वाले त्यांच्यावर रिसर्च करणारच आहेत. हे डास आहेत ना आपल्याला इतके वर घेऊन जातात की कधी पटकतील खाली कळत नाही. पण आता काही टेन्शन नाही. ते कसं काय? असं काय करते? ही जी ढेकणं आहेत ती कासवा एवढी आहे. आता हे जेव्हा पक्षी असे वर उचलतील तेव्हा ती ढेकणं आपल्याला खालून गच्चम धरून ठेवतील. म्हणजे पक्षी वर नेतायत हे खाली ओढतायत. पक्षी वर नेतायत हे खाली ओढतायत. मधल्या मध्ये आपण शेप. आयडिया यार. शी. दादा म्हणजे आपण काय ढेकणात झोपायचं वय? नाराज झाला? काहीतरी पर्यायी व्यवस्था करावी लागेल. कॉलेजनी केली आहे पर्यायी व्यवस्था. या दाखवते तुम्हाला. बरं एक आयडिया. तुम्ही जरा सॉर्ट आउट व्हा. माझ्या नाटकाची रिहर्सल आहे त्याला उशीर होतोय. तर आय जॉईन यू गाईज लेटर. ओके चल बाय ग पंडित. See you. बाय. हे शेवटचं काय नाटकाचं नाव होतं का? हा वाटतंय इकडे मला. इकडे. काय बोलला काय माहित? दादा इकडच्या साईडला. ही पर्यायी व्यवस्था आहे? अरे नाही रे ही वाईट अवस्था आहे. ए, काय आहे?
काय आहे दादा हे आपल्या कॉलेज मधलं भव्य महिलांचं ढोल पथक. हे जरा वेगळंच हा. आहे इथं ढोलच ढोल वाजवतात. हे पंडित तो हो ना जॉईन. ए आयडिया सांगा याला. ए बाल्या अंगावर बसला ती. आईला हे काय आता हे मोरची आंटी. बाल्या आंटी नाटक आहे दादा. अरे गमती चांगली. चल चल. अरे ए गप्पा ए सोड दे. अरे काय चाललंय हा जिप्या तुला हीच जागा मिळाली प्रॅक्टिसला. अरे युनिव्हर्सिटीने नाटकाच्या प्रॅक्टिससाठी हीच जागा दिली आहे. दादा अहो हे तर काहीच नाहीये. परवा आपली पोरं तिकडे जेवत होती. ते बास्केटबॉल तर त्यांच्या शेजारीच चालतं. त्याच्यातल्या एकाचा बॉल आपल्या पोराच्या ताटावर पडला. त्याच्यातली आमटी त्याच्या तोंडावर, शेंगा नाकात आणि लाडू तर अजून शोधता येतो. हे तर जाऊच दे. इथे दररोज सकाळी हास्य क्लब भरतो. नाही नाही आईला ह्याच्यापेक्षा तर ती हिटलरची छळ छावणी बरी. ते काय नाही हे नाही चालायचं बर का. आईला ती श्रीमंताची पोरं तिकडे चकाचक हॉस्टेल मध्ये आणि गरीबाची पोरं इथं गोठ्यात. नाही नाही ए बोलवा रे त्यांच्या ग्रुपला. पण दादा त्यांचा लीडर तो सिद्धार्थ देसाई आहे ना. असू दे ना कोणी पण असू दे. नाही आज त्या सिद्धार्थला धडा शिकवला ना. हा ए चला रे ए जिप्या चल काढतो ना साडी. काढतो ना कमी अरे काढ. नाही, अरे हाय की ए काढ रे बाबा. चला रे चला चला. 1 रुपयाचं चिंगम. कळलं ना त्याच्यामुळे शांतीत राहायचं. शांतीत राहायचं म्हणजे काय करायचं? अरे म्हणजे काय आमच्या हॉस्टेलमध्ये कशाला घुसता? अरे पण तुमच्या रूम मध्ये प्रॉब्लेम आहे तर आम्ही काय करू? ए टिव करू नको चा. आता आम्हाला आमची रूम नाही म्हणून इथं आम्ही आलोय. हा प्रॉब्लेम नाही. तो आमचा प्रॉब्लेम आहे का? तुम्ही तुमचं सॉल्व्ह करा. प्रॉब्लेम आम्ही काय करू? आल्या काय प्रॉब्लेम आहे? काय चाललंय? काय प्रॉब्लेम आहे म्हणजे मॅडम यांचं हॉस्टेल एवढं चकाचक आणि आमचं बघा कसं आहे. हो मॅडम काय वाटेल ते बोलतोय. ए तू तर बोलूच नको. इला स्वतः राहतो एवढ्या ढबाल्या बंगल्यामध्ये आणि इथं कशाला तडमडतो सारखा आपला ह्या दोस्ताकडे नाही तर त्या दोस्ताकडे. पडीकच आहे हा. एक्सक्यूज मी आम्ही स्टडीज साठी एकत्र येतो कळलं ना. स्टडीज आम्हाला माहिती आहेत ना तुझ्या स्टडीज. सारखं आपलं त्या मोबाईलवर नाही तर ते टुचुक टॅबवर. ईश्वर तुमच्या हॉस्टेलमध्ये आता पेस्ट कंट्रोल चालू आहे. हा हे बरं आहे. त्यांचं पेस्ट कंट्रोल आधी आणि आमचा 8 दिवस नंतर काय रे. Please, शांत व्हा. आम्हाला या गोष्टी नवीन नाहीयेत. कॉलेज सुरू झालं की ग्रुप्स पडतात त्यांच्यामध्ये भांडणं होतात आणि नंतर सगळे एकत्र येतात. सगळं माहिती आहे आम्हाला. यांच्याशी कोण मैत्री करेल? अरे हॅड नाही आम्हाला अरे काहीच गरज नाही. मैत्री करू आम्ही. ईश्वर शांत हो. काय चाललंय? मॅडम तुम्ही आम्हालाच थांबवा. पण तुम्हाला माहित नाही तुम्ही कोणाची बाजू घेताय ते. म्हणजे या सिद्धार्थचा मोबाईल चेक करा. याच्या मोबाईल मध्ये व्हिडिओज आहेत आपल्या कॉलेज मधल्या पोरींचे स्विमिंग करताना. सिद्धार्थ हे मी काय ऐकतेय? आय डिड नॉट एक्सपेक्ट दिस फ्रॉम यू. मला तुझा मोबाईल चेक करायचा आहे. कम ऑन. एक्सक्यूज मी मॅम. येस. सिड काय हे कॅन्टीन मधून तू माझा मोबाईल घेऊन आलास. हा तुझा मोबाईल आहे आणि हा माझा. ओके चलो बाय. 1 मिनिट किमया. येस मॅम. मला सिद्धार्थचा मोबाईल चेक करायचा आहे. त्याच्यामध्ये अश्लील व्हिडिओज आहेत. हो पण मॅम त्याचा मोबाईल त्याच्याकडे आहे ना. हा माझा मोबाईल आहे. आय एम रिअली गेटिंग लेट. ओके चलो बाय बाय बाय. मॅडम आम्ही आमची तक्रार मागं घेतो. आमचा काहीच प्रॉब्लेम नाही. आम्ही झोपू इथंच प्रांगणात. काय रे प्रॉब्लेम सॉर्ट आउट झालाय? ऑल वेल? नाउ गेट बॅक टू युअर क्लासेस. सी यू.
झालं? हा दादा टाकायची काय याला? नाईस. येडा आहे का तू मग किमया थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. तू जर का मला वाचवलं नसतंस ना, ओ माय गॉड, मी रेस्टिकेट होणार होतो. आय स्वेअर मी रेस्टिकेट होणार होतो. काय निभावली ना दोस्ती? ए आयडिया, दोघांचीही दोस्ती निभावली मी. दोघांची काय? तुझे ना मला सगळे किस्से माहिती आहेत. माझे कसले किस्से? शॉपिंग मॉल मध्ये होणाऱ्या चोऱ्या, सरांच्या गाडीच्या पेट्रोल टँक मध्ये साखर टाकणं आणि एक्झामच्या बरोबर आदल्या दिवशी पेपर लीक होणं. काय या सगळ्याच्या क्लिप्स आहेत माझ्याकडे. हा मग ठीक आहे ना, यारी दोस्ती मध्ये झालं असत. पण मी ह्याच्यासारखे घाणेरडे व्हिडिओ नाही बघत पोरींचे. हे तू गप्प बसा, उगाच काय वाटतं ते बोलू नको. तुला आधीच सांगून ठेवतो. एक मिनिट आयडिया, डोंट टेल मी की ते व्हिडिओज तुझ्याकडे नाहीयेत. हा म्हणजे एखादा आला असेल ना चुकून व्हायरस मुळे. पाहिलं लूजर. तुम्ही दोघंही एकमेकांकडे पॉइंट करणं सोडा आणि शिस्तीत मैत्री करा. ह्याच्याशी हट. माझे काका कोण आहेत माहितीये ना? हा कोण आहेत? इन्स्पेक्टर देशमुख. जर का मी तुमच्या दोघांच्या क्लिप्स त्यांना दाखवल्या ना, तर तुम्ही दोघंही नको ना. बघशील असला व्हिडिओ, बघशील काय? बघशील असला व्हिडिओ. हो साहेब नको ना. बघशील बघशील असले. सिद्धार्थरावजी देसाई साहेब. आयडिया काय एवढं मनावर घेतो रे? वी आर फ्रेंड्स ना. शेम टू यू. नंतर भेट कॅन्टीन मध्ये. तुला थम्सअप असतो. थम्सअप या. तू भेट, तुला पण फ्रुटी पाचतो. जा. बाय सिद्धार्थ. बाय माय फ्रेंड. सिड, आयडिया आहे, पण तुझ्याकडनं मला एक्सपेक्टेड नव्हतं. अरे यार किमया, आय स्वेअर ते व्हिडिओ व्हॉट्सअपवरनं कधी आलं मला माहिती पण नाही. आणि मी एकदाच पाहिलं ते. ऑलराईट 2दा पाहिलं, पण मी नंतर डिलीट केलं ते. ए खोटं बोलू नकोस हं. ते मी आत्ता डिलीट केलं. या या. सिड, एक मित्र म्हणून तू माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेस. आणि मी जी काही रिस्क घेतली ना, ती फक्त तुझ्यासाठी. आय होप तू याचा रिस्पेक्ट ठेवशील. या. सिड, जे झालं ते झालं. अँड आय होप की हे परत नाही होणार. ओके? प्रॉमिस? प्रॉमिस? या. गुड. मी निघू? या.
12 मेगापिक्सल कॅमेरा, 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा, 10 तासाचा बॅटरी बॅकअप. ऐक ना, तुम्ही असेच बसले शांत एकदम. अहो दादा, इकडे लोक काय घालून आली बघितलं का? तिने तर बारा गंबूट घातलेत तिकडं. आई हो, तुला सांगतो आज डासांची सुद्धा वेगळीच पार्टी आहे. अरे सिद्ध्या ऐक ना यार. भैया इसमें थोड़ा सा थंड मिलाइए. हाँ थंडा. तू कशाला हिंदीतून बोलतो? अरे मराठी येतो. नाव बघ, दिगंबर उघडे. जन्माला आल्यापासूनच ओपन येतो. आपण सुद्धा ओपन राहायचं. अरे आपण कशासाठी जमलोय? कुठं आलोय आपण? हा? ए किमया, ये की आमच्यात बस. हे काय घातलंय का? सातवीतलंच करतोय. अगं मच्छर अवघड आहे बाबा. तुम्ही एकदम असं लाजायचं नाही. आपण लोकांना लाजा नाही. कसं दिसतं ते आपण शांत शांत. थांबले सगळे तुझ्यासाठी तिकडे. चल आलो आलो. काय देत नाही अजून. पार्टीचं कॉन्ट्रॅक्ट ऑनलाईनच दिलं होतंस का? शराब. अरे असंच विचारतोय. प्लेटमधलं घे जा. हे बघ, मी सांगते तुला, पहिला फोन ना तो बोलतच नाही. तिने फोन नाहीच दिला ना? कोणाचा फोन होता तो? अरे ही कुठे गेली? कोण? किमया. सारखं काय किमया किमया लावलंयस रे तू? आल्यापासून नुसता जप चाललाय तिच्या नावाचा. बघ ना. स्वतःच्याच पार्टीमध्ये लक्ष नाहीये तुझं. काय प्रॉब्लेम काय? नाही सीन काय सांग ना. नाही असं काही नाहीये. काही नाहीये. फेकतोय यार. काही नाहीये. सिट प्लीज यार, सांग ना. सांगतो की नाही आता. ओके ओके ओके. सरप्राईज आहे का रे बर्थडे बॉय? पार्टी चालू आहे यार. काय इथे कशाला बोलवलंय? केवढं कुठे बघ ना. ओके. अरे यार. शट अप. नाउ आय एम गोइंग टू टेल यू समथिंग व्हेरी इम्पॉर्टंट. मी किमयाला शोधत होतो बिकॉज आय लाईक हर. अनबिलिव्हेबल. Why is she laughing? सिड तू But प्रेमात why is she पडलायस? Are you sure? सिड अरे सिड यार. प्रेमात पडलाय. Okay, I'm not. प्रेमात पडलेला Shut up, shut up, shut up. I'm not sure. I'm not sure. But still, म्हणजे मला ओके, मी तुम्हाला काहीतरी दाखवतोय. मी काहीतरी दाखवतोय. आय ला कविता बिविता. वा सिड सही. So, here it goes. कॉलेजमध्ये तू न आल्यामुळे लेक्चरला न बसणं. वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. व्हॉट्सअपवर सकाळी उठून तुझा रोज डीपी बघणं. वा वा वा, Thanks. सही बात आहे. क्या बात आहे, क्या बात. तुला गॉर्जियस म्हटल्यावर तू पाठवलेले ब्लशिंग वाले स्माइलीज बघणं. वा वा वा. आणि आयपॅडवर तुझा फोटो हा मम्मी पेपर म्हणून ठेव. सीडच्या पार्टीला आहे. ए जीपे ऐकतोय ना? हो चल बाय. पंडित ऐकतेस ना? मी ऐकते रे. इंटरनेटवर तुझ्या आणि माझ्या नावाचा लव्ह रेशिओ काढणं. वा वा. जीपी ऐकतोयस ना? FB वर तुझा कुठलाच स्टेटस मला टॅग होत नाही. नाइस. ए जीप्या, क्या हुआ? एवढी वाईट आहे कविता? अरे मॅन काय झालं? अरे सॉरी. हे बघ, मला जशी सुचली तशी मी लिहिली आहे ती कविता. अर्जंट काम आहे, फालतूपणा नकोय. ते काय काम आहे ओळखू? काय? सेकंड टर्मची फी भरायची असेल. लेट फी भरण्याचं आज लास्ट डे असेल बरोबर? अरे यार उगाच ना आपण बेस्ट फ्रेंड यार. साधं काम आहे का आपलं? काय सीट. सीट भाई किधर आहे? 3-4 दिवसापासून गायब आहेस. ऑफलाईन दिसतोयस. आणि फेसबुक व्हॉट्सअप ट्विटर सगळ्यावर सॅड पोस्ट का करतोयस? नाही असं काही नाही. मी बाबांच्या कामात होतो. सो सेड, हे बघ सेड, आपण पार्टीत जे पाहिलंय ना ते व्हायला नको होतं. बट कम ऑन यार, तू मनाला नको लावून घेऊस एवढं.
अरे माझे मित्र बघ ना, टी शर्ट बदलल्यासारखे गर्लफ्रेंड्स बदलतात, विसरून पण जातात ते सगळं. हो पण त्यातली एकही किमया नसते ना. होईल यार सेठ, वो ऊपर वाला देख रहा है. जब भी कोई अच्छा आदमी प्रॉब्लम में आता है तो वो उसे रास्ता जरूर दिखाता है. एनिवेज आम्ही फी भरायला चाललोय, तू येतोयस? नाही, यू गाईज कॅरी ऑन. शुअर? या बाबा, यू गाईज कॅरी ऑन. ऑल राईट. फोन दे. बाय बाय. चल ग. मला काय कळतच नाही. आलो ना. ए इल्ला कोण आहे रे? आई शपथ, सिद्धार्थरावजी देसाई साहेब आमच्या गरीबाच्या हॉस्टेलमध्ये. ए पण बरं झालं भेटला. परवाची पार्टी सॉलिड झाली. एक नंबर झाली, खतरनाकच झाली. बरं मग काय काम काढलं? काही नाही रे, मी विचार करत होतो की आपण आता सेकंड टर्म मध्ये चांगले फ्रेंड झालोय. झालं ना? म्हणजे काय? तर मी तुझ्यासाठी गिफ्ट घेऊन आलो. म्हणजे मी कोणाला द्यायचंय का? नाही, मी तुला देणार. काय काय? एक सेकंड. कपडे आणि शूज. हे राव, हे तू खास माझ्यासाठी आणलं नवीन? माझे जुने कपडे बोरणीला द्यायचे होते. आई म्हणाली कशाला, आयडियाला देऊन टाक. अरे तुझेच नवीन कपडे ते. तू पण कधी कधी घेतो राव. यायला बरं झालं यार, म्हणजे मी आज दुपारी किमयाला भेटणारच आहे. विचार करत होतो कुठले कपडे घालून जाऊ. थँक्स यार, बरं झालं तू आणलं. थँक्स. किमयाला भेटणार आहेस ना? हेच घालून जा. हो ना, आवडेल तिला. ह्या पिशवीत याच्यात हे बघ. इथे नको. हे जे गिफ्ट आहे ते आपल्या दोस्तीत. शो ऑफ नको ना. बेड्या बस का? निघू. Awesome bike, huh? You're looking so handsome. Yeah? You know what? Huh? These are my favorite colors. Really? Yeah. Wow. एक minute. What is so special today? I mean, तुझा बर्थडे लास्ट वीक मध्ये झाला. And
आय मीन जस्ट लुक एट यू. नो किडिंग. तुझ्या बाईकचा नंबर माझ्या लकी नंबरशी मॅच होतो. व्हॉट आर यू सेइंग? या आय मीन पण हे सगळं तुला कसं कळलं? वेबसाईट. आय मीन साईडला ये, आपण राईटला जाऊया. कसा दिसतोय? अरे काय कपडे घालून आलास? तुला काय डेव्हिड धवनच्या फिल्म मध्ये काम मिळालंय का? का? टिपिकल गोविंदा दिसतोयस. हा मग गोविंदा काय वाईट होता का? राजा बाबू पिक्चर बघितलाय का तू? अरे बेटा हेट दीज कलर्स. हे काय आहे? रेड, ग्रीन, येलो, ट्रॅफिक सिग्नल. बट यू नो व्हॉट, तू याच्यात खूप क्यूट दिसतोस. आयडिया. अरे थांब, काय ती गाडी? काय आवाज आहे तिचा? आपल्या गाडीला काय बोलायचं नाही. आपली आणि आपल्या फादरची गाडी. हो, पण थांब थांब, काय करतोयस काय? चल ना फिरायला जाऊ. अरे पण चल ना. अगं मी क्यूट आहे ना. चल ना. चल ना बस. सिड, मी येते. सिद्धार्थ थँक्यू. हा येतो. हा मी खुश झालो. माझ्याबरोबर गाडी पण खुश झाली. मी पकडून बस. आपल्याला कुठली पण बघतो आपण त्या शिडा किमया, हाय. हाय, बोल बोल. मला ऐक ना सर, मला खूप उशीर होतोय. त्याने आय नो इनफॅक्ट मला तुला काहीतरी सांगायचं. नाही, मला तुला काहीतरी द्यायचंय. मी देऊ आता देऊ. प्लीज 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 प्लीज. बोल बोल. काय? ऍक्च्युली फार काही स्पेशल नाही आहे. इट्स जस्ट मला वाटलं तुला आवडेल, सो मी. थँक्स. उप्स. ओ गॉड. मी संग्राम. 93.5 रेड FM वर तुम्ही मला ऐकलंच असेल. आता मी इथं प्रत्यक्षात आलो आहे कारण मला एक कॉम्पिटिशन अनाउन्स करायची होती. कॉम्पिटिशनचं नाव आहे लव्ह एक्सप्रेस. एक्सप्रेस म्हणजे ती ट्रेन वगैरे नाही बरं का. लव्ह एक्सप्रेस म्हणजे तुमचं प्रेम व्यक्त करा, समोरच्याला सांगा. आता फॉर एक्झाम्पल तुमचं कोणावर तरी प्रेम, पण ते तुम्ही आता अजून सांगितलं नाही, धाडस झालं नसेल किंवा मग चान्सही मिळाला नसेल. तो चान्स मी तुम्हाला देतोय. तुमचं लव्ह एक्सप्रेस करायचा. आणि हो,
सगळ्यात जबरदस्त परफॉर्मन्स जो देईल ना त्याला मी एक लेटेस्ट स्मार्टफोन देतोय आणि प्लस 50,000 रुपयांचं प्राइस. 50,000 रुपये आणि स्मार्टफोन म्हणजे तो विकून अजून 50,000 रुपये म्हणजे पार्टी नक्की. 50,000 त्यामध्ये आयपॅड एअर नक्की. नाउ दॅट्स मोर लाईक सेट हीच तुझ्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. बाल्या तू आज लईच जेवलायस. अरे कसले विचित्र आवाज काढतोयस हे. हो दादा मी नाही तो बघा तिकडे. एवढे मोबाईल आणले ह्याचं करायचं काय? लोणचं घालायचं? ऑलमोस्ट. म्हणजे तुझ्याकडे स्मार्टफोन आहे? हो. तुझ्याकडे स्मार्टफोन आहे? हो. त्याचा कधी स्मार्ट पद्धतीने वापर केलायस? नाही ना. मी सांगतो आपण काय करतोय ते. आपण करणार आहोत सेलफोन प्रपोजल. म्हणजे मी सेलफोन घेऊन कुठल्या तरी मुलीला प्रपोज नाही करणार आहे. सेलफोनचाच वापर करून प्रपोज करणार आहे. कसं कसं सांगतो. आपल्याकडे एवढे फोन्स आहेत. हो. त्या प्रत्येक फोन मध्ये त्याचं सिम कार्ड आहे. प्रत्येक सिम कार्डचा एक युनिक आयडी असतो हे माहितीये ना. वाटलेलंच. असो इंटरनेटवरती मला एक सॉफ्टवेअर मिळालंय. बरं. ज्या सॉफ्टवेअर मध्ये मी या प्रत्येक सिमचा युनिक आयडी स्टोअर करू शकतो. आता जेव्हा मी या ऍप्लिकेशन मधून त्या युनिक आयडीला फोन लावेन तेव्हा तो फोन ब्लिंक होईल. नाउ जस्ट इमॅजिन आपण प्रत्येक फोन एका मागोमाग एक रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये लावून ठेवला. त्याची एक स्क्रीन तयार केली आणि मी ह्या ऍप्लिकेशन मधून प्रत्येक युनिक आयडीला एक एक करून फोन लावला तर काय होईल? अलिबाग एक काम कर. माझा मोबाईल घे, वरती लाव आणि व्हिडिओ मोडला ठेव. वायफाय ऑन कर. ओके. लाईट्स ऑफ. सुपर हिट 93.5 FM. दॅट्स मच बेटर. काही दिवसांपूर्वी मी इथे आलो होतो आणि तुम्हाला सांगितलं होतं तयारीला लागा. परफॉर्मन्सेस साठी भरपूर वेळ मिळालाय. फक्त एवढं लक्षात ठेवा बऱ्याच लोकांचं आयुष्य नुसतं एक्सप्लेन करण्यात जातं. तर मला एक्सप्लेन नकोय, मला एक्सप्रेस करायला हवंय. कसाही करा कितीही करा पण परफॉर्मन्स बजाते रहो असला पाहिजे. आकांक्षा आय लव्ह यू बेबी. नमस्कार. कसं आहे आपल्याला पण एक पोरगी आवडते. हा हा आणि आपण तिला आय लव्ह यू म्हणणार आहे. हा 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 पण समजा आपण तिला आय लव्ह यू म्हणलो आणि तिने नाही म्हणून समजा मला लावला घोडा तर आपण खरा घोडा लावणार. फक्त होच म्हणायचं काय आणि झाली तर फक्त माझीच नाही तर कोणाचीच नाही. मस्त. आपल्याला आपला विनर मिळालेला आहे. Can you guess who it is? Really? बोला. हे आयडिया
अरे ए आयडिया बस खाली ए मी राहिलो ना. बोर्ड मिळेल का बोर्ड? ए बस बस. म्हणजे आपल्या पण हृदयामध्ये हार्ट आहे ना. आणि मित्रांनो तुम्हाला एक सिक्रेट सांगतो बर का. आपल्याला पण होती बर का एक गर्लफ्रेंड. पण आता माझ्यासारख्या उलट्या खोपडीच्या माणसाबरोबर कोण टिकणार. बरोबर 1 महिना आमचा अफेअर होतं. किती? 1 महिना. जाताना म्हणाली आपलं ब्रेक ऑफ. म्हणलं ब्रेक ऑफ तर ब्रेक ऑफ. आता एवढंच बोलून थांबली असती तर चाललं असतं ना. जाताना हिशोब करून गेली. मला म्हणली 1 महिना मीच तुला शिशिडीची कॉफी पाजली. 100 रुपये रोज प्रमाणे 3000 रुपये झाले. किती झाले? 3000. नंतर म्हणली व्हॅलेंटाईन डेला मीच तुला चॉकलेट खायला घातली होती. त्याचे 400 रुपये झाले. किती झाले? 400. मी म्हणलं बाई आता एवढा हिशोब करतीच आहे तर आपण खडकवासल्याला फिरायला गेलतो. तेव्हा मी एक वडापाव खाल्ला होता. त्याचे बी 7 रुपये लिही. म्हणजे किती झाले? 3000 400 7. मला म्हणली मी तुला एवढं दिलं तू मला काय दिलं. मी काय दिलं? बरोबर आहे. मी तिला हे दिलं. अरे भाऊंचं घड्याळ गोल आहे. अरे बघतोय काय रागानं. अरे आयडिया 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 आयडिया. दादा आज पार्टी पाहिजे. आयडिया बघूया कसं मॅनेज होतं. डॅड माझा मोबाईल कुठे आहे? तुझा मोबाईल तुझ्याकडे आहे? डॅड मस्करी करू नका. माझा मोबाईल का घेतला? सिद्धार्थ माइंड युअर वर्ड्स. बाबाशी बोलतोयस तू. आणि डोकं वर काढ जरा त्या टॅब मधनं म्हणजे आजूबाजूला गोष्टी दिसतील तुला. डायनिंग टेबलवर आहे फोन तुझा. मगाशी तूच ठेवला होतास. परत माझी मस्करी करू नका. सिद्धार्थ डॉक्टर तुम्ही जे आम्हाला 20 सिम्पटम्स पाठवले होते सिद्धार्थच्या बाबतीतले तर त्याच्यातले आम्हाला असं वाटते की 14 सिम्पटम्स जुळत आहेत. वेल इन दॅट केस मला असं वाटतं इट्स हाय टाइम ना. तुम्हाला ताबडतोब माझ्याकडे ट्रीटमेंटसाठी यावं लागेल. थँक्यू डॉक्टर. थँक्यू. हाय सेड. मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे पण कॉलेजच्या बाहेर. उद्या सकाळी लव्हर्स पॉइंटला भेटायला ये. बाय. सी यू ॲट 7.